नमस्कार मित्रांनो, समजा तुमच्या नावावर पुण्यात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्यात तुमच्या भावा बहिणींचे हिस्से आहेत. तुम्ही राहता मुंबईत, तुमचा एक भाऊ पुण्यात, दुसरा नागपूरला, बहीण सोलापूरला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहत आहात तिथल्या नोंदणी कार्यालयात जाऊन तुम्हाला जमीन खरेदी विक्रीचा दस्तऐवज नोंदणी करून घेता आला तर तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? तर मित्रांनो, लवकरच शक्य होणार आहे. त्या संदर्भातच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल. मित्रांनो, नोंदणी कायद्याप्रमाणे तुम्हाला तुमची वडिलोपार्जित शेतजमीन किंवा मालमत्ता ज्या ठिकाणी आहे त्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहणं गरजेचं आहे. कारण तुमची शेतजमीन किंवा मालमत्ता त्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत असते. नोंदणी अधिनियम 1908 कलम 28 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहून त्या दस्तऐवजाची नोंदणी तुम्हाला करून घ्यावी लागेल. जर समजा काही कारणामुळे तुम्हा कोणाला सहदुय्यम निबंधक कार्यालयात दस्तऐवज नोंदणी करिता समक्ष उपस्थित राहता येत नसेल, अशा वेळी नोंदणी अधिनियम 1908 कलम 33 मध्ये तरतूद केल्याप्रमाणे कुणाच्या तरी नावे कुलमुखत्यार पत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी द्यावी लागेल. तरच त्या दस्तऐवजाची नोंदणी तुम्हाला त्या दुय्यम निबंधक कार्यालयात करून घेता येईल, अन्यथा नाही. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानं दस्तऐवज नोंदणी संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. सध्या संगणक क्षेत्रात होत असलेल्या क्रांतीमुळे जग जवळ आलंय. इतकंच नव्हे तर जग आपल्या मुठीत सुद्धा आलंय. संगणक क्रांतीचा आधार घेत नोंदणी विभागानं सन 2002 पासून दस्तऐवजाची नोंदणी संगणकावर करण्यास सुरुवात केली होती. नोंदणी विभागानं त्यासाठी संगणकीकृत दस्त नोंदणी मध्यवर्ती प्रणालीचा म्हणजेच आयसरिता या पद्धतीचा वापर करून संगणकावर दस्तऐवजाची नोंदणी सुरू केली आहे. त्यानंतर सन 2014 मध्ये इंटरनेटचा आधार घेत लिव्ह लायसन्स सारख्या दस्तऐवज नोंदणी घरबसल्या करण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर आयसरिता 2चा वापर करून संगणकावर नोंद झालेल्या दस्तऐवजांच्या प्रती क्लाउडवर साठविण्यात येऊ लागल्या. तसेच घरबसल्या मिळकतीचा शोध घेण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून देण्यात नोंदणी विभागाला यश आलं. परंतु दिवसेंदिवस वाढत जाणारे स्थावर मिळकतीचे व्यवहार, नोंदणी विभागाच्या सर्व्हरचं स्लो होणं यामुळे आजही कित्येकांना दस्तऐवज नोंदणी करताना नोंदणी कार्यालयात तासनतास तिष्ठत उभं राहावं लागतं. तसेच ती मिळकत ज्या तालुक्यात असेल त्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष अथवा कुलमुखत्याराद्वारे उपस्थित राहून दस्तऐवजाची नोंदणी करून घ्यावी लागते. त्यामुळे लोकांना त्यासाठी खास वेळ काढावा लागतो. या सर्व गोष्टींचा विचार करून दस्तऐवज नोंदणी महाराष्ट्रातून कुठूनही सुलभपणानं करता यावी यासाठी महाराष्ट्र सरकारनं 100 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अंतर्गत आता तुमच्या दस्तऐवजाची नोंदणी तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणच्या दुय्यम निबंधक कार्यालयातून तुम्हाला करता येणार आहे. जरी तुमची स्थावर मिळकत कोणत्याही तालुक्यात अथवा जिल्ह्यात असली तरीही. राज्यात दरवर्षी सरासरी 3 लाख दस्तऐवजाची नोंदणी केली जाते. मालमत्ता खरेदी विक्रीतून राज्य सरकारला 50,000 कोटींचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रूपानं मिळत असतो. अनेकदा लोकांच्या अडचणीमुळे दस्तऐवज नोंदणी वेळेवर होत नाही. त्यामुळे त्या दस्तऐवजावर सरकारला प्राप्त होणारा महसूल लगेच मिळू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून सरकारनं हा 100 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. आपल्या राहत्या ठिकाणावरून कुठल्याही ठिकाणच्या दस्तऐवजाची नोंदणी करता आली तर त्यामुळे लोकांचे श्रम व पैशाची बचत होईल. तसेच सरकारला वेळेवर महसूल प्राप्त होईल. मित्रांनो, मुंबई व उपनगर या 2 जिल्ह्यात
32 सहदुय्यम निबंधक कार्यालय आहेत. ही कार्यालय दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासून एकमेकांना जोडण्यात आलीत. त्यामुळे मुंबईतले मालमत्ता खरेदीदार मुंबईतल्या कुठल्याही सहदुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहून दस्त नोंदणी करून घेत आहेत. याच धर्तीवर एक राज्य एक नोंदणीची सुरुवात दिनांक 1 एप्रिल 2025 पासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एक स्वतंत्र सॉफ्टवेअरची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे आता दस्तऐवज नोंदणीसाठी तुम्हाला कोणत्याही कार्यालयाचं बंधन असणार नाही. सध्याच्या नोंदणी नियमाप्रमाणे कोणत्याही स्थावर मिळकतीची नोंदणी करायची असल्यास आपणास ती मिळकत ज्या दुय्यम निबंधकाच्या कार्यक्षेत्रात येत असेल त्या दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात व्यक्तिशः उपस्थित राहून करून घ्यावी लागते. त्या कार्यालयात गर्दी असल्यावर दस्त नोंदणी वेळेवर होत नाही. तसेच मिळकत उतार्यावर नावं असलेल्या सगळ्यांनाच तिथं उपस्थित राहावं लागतं. पण नव्या बदलानुसार खरेदीदार किंवा विक्री करणाऱ्याच्या पसंतीनं कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयातून दस्तऐवजाची नोंदणी करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे सातबाऱ्यावरील व्यक्ती विविध जिल्ह्यात असल्या तरीही त्यांना त्यांच्या जवळच्या कार्यालयात जाऊन त्या दस्ताच्या नोंदणी प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. म्हणजेच खरेदी विक्री करणारे जरी वेगवेगळ्या तालुक्यात राहत असतील तरी ते जवळच्या सहदुय्यम निबंधक किंवा दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन स्वतःचा कबुली जबाब देऊ शकणार आहेत. आता आपण हीच गोष्ट एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. मनोहर, सुधाकर व राजेंद्र यांची वडिलोपार्जित जमीन पुण्यातल्या राजगुरुनगर या तालुक्यात आहे. ती जमीन त्यांना विकायची आहे. पण मनोहर राहतो मुंबईत, सुधाकर पुणे शहरात राहतो आणि राजेंद्र नागपूरला राहतो. आज असलेल्या नोंदणी कायद्याप्रमाणे त्यांना त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन एखाद्या खरेदीदाराला विकायची असेल तर त्यासाठी त्यांना पुण्यातल्या राजगुरुनगर येथील तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात हजर राहून तो दस्तऐवज नोंदवून घ्यावा लागेल. सरकारने या सर्व अडचणींचा विचार करून स्थावर मिळकतीचा खरेदीदार अथवा विक्रेता महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी राहत असेल त्या ठिकाणावरून त्याला दस्तऐवज नोंदणी करता यावी यासाठी 100 कलमी योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेप्रमाणे खरेदीदार अथवा विक्रेत्याला मिळकत असलेल्या तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित राहून कबुली जबाब देण्याची आता आवश्यकता भासणार नाही. याचाच अर्थ खरेदीदार किंवा विक्रेता ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन तो दस्तऐवज करून दिल्याचा कबुली जबाब देऊन आपल्यापुरती दस्तऐवजाची नोंदणी करून घेऊ शकेल. सर्व खरेदीदार आणि विक्रेत्याचा कबुली जबाब पूर्ण झाल्यानंतर त्या दस्तऐवजाची नोंदणी पूर्ण केली जाऊन तो दस्तऐवज पक्षकारांना परत मिळू शकेल. त्यामुळे अनेकांचा पैसा तसेच श्रम वाचणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे कायद्याची आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.